असतील आणि वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार आदरणीय श्रुतीताई पाटील, कुमारी वर्षा कोळेकर या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं मला आपल्या समोर एवढंच सांगायचं आहे की येणाऱ्या 7 तारखेला आपण मतदान करणार आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे. झोपडीतल्या माणसाला सुद्धा या देशाचा पंतप्रधान कोण असावा, या गावचा सरपंच कोण असावा हा ठरवण्याचा अधिकार खऱ्या अर्थानं या आपल्या दुबळ्या पोटाला दिलेला आहे. आणि म्हणून मला एक आनंद एक वाटतो दादा एका गोष्टीचा की या मतदारसंघामध्ये फिरत असताना रामकृष्ण हरी आणि कमळ लय भावी म्हणजे खऱ्या अर्थानं देवाचा नामाचा उद्घोष जर कोणी केला असेल तर तो आदरणीय ज्योतिताईंनी खऱ्या अर्थाने केलेला. म्हणजे मी पांडुरंगाला तुमच्या दारात घेऊन आलोया, पांडुरंगाचा आशीर्वाद मी तुमच्या दारामध्ये घेऊन आलोया, मला तुमची सेवा करायची आहे ही भावना मनामध्ये ठेवून खऱ्या अर्थानं ज्योतिताई या मतदारसंघामध्ये फिरत राहिल्या. सामान्य माणसाच्या पायावरती लोक टेकवत राहिल्या. आणि म्हणून मला रेटवासियांना विनंती करायची आहे की बाबा या पांढरीमध्ये मी लहानाचा मोठा झालो पण मी गावाला कधी विसरलो नाही. गावामध्ये पाण्याची योजना मंजूर करून दिली, अनेक रस्ते केले, पूजन केली. या ठिकाणी जेवढं मला देता येईल तेवढा देण्याचा मी प्रयत्न केला. मी रेल्वेवासियांना एक शब्द देतो, ज्या पद्धतीने मराणापूर गावचा विकास झाला त्याच पद्धतीने रेल्वे धरणाचा सुद्धा आम्ही विकास करू, त्याच्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही. आणि म्हणून निश्चितपणानं आम्हाला एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता, त्याच्याकडे धन नसेल, दौलत नसेल, पण त्याच्याकडे माणूस पण आहे. त्यानं निवड तीर्थयात्रेला माई माऊलीला निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तो घेऊन गेला नाही. त्यानं आणि त्याच्या धर्मपत्नीने ठरवलं की आपला वाढदिवस कुठं साजरा करायचा तर तो परमेश्वराच्या दारामध्ये साजरा करायचा. आणि गेली 8-10 वर्ष या माय माऊलीला तो परमेश्वराच्या दारामध्ये घेऊन जात आहे. आणि मला खात्री आहे की ही माय माऊली, ही माझी लाडकी बहीण निश्चितपणानं ज्योतिताईला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. बाबांनो, सरकारनं तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर 1500 रुपये दिलं, पण ज्यावेळी मी मनाळपूर गाव सोलर करायचा निर्णय घेतला त्यावेळी मला अमोलदादा म्हणले की भाऊ मला माझा रेल्वे धरण करायचा आहे. मी म्हणलो रेल्वे धरणात काय करून आपल्याला वाटेगाव मतदारसंघ सोलर वरती घेऊन जायचा आहे. काय लोक त्याच्यावरती टीका टिप्पणी करायला लागल्या, पण या रेल्वे धरणाच्या व्यासपीठावर या ज्योतिर्लिंगाला आणि हनुमानाला साक्षी ठेवून सांगतो, तुम्ही ज्योतिताईचा विजय करा, प्रत्येकाच्या घरावर तुम्हाला सोलर दिसेल. ते म्हणत आहेत कसा देणार? अरे शासनाचा अनुदान CSR फंड आणि लोकांचा थोडा हिस्सा यातून आम्ही सोलर देणार आहे. का सोलर देणार आहे? अरे महिन्याला आम्हाला 1500 रुपये लाईटचं बिल येत आहे. म्हणून मी घोषणा केली, सोलर युक्त गाव आणि वीज बिल मुक्त गाव, कुणालाही विजेचं बिल येणार. अरे आमच्या घरावर सोलर आला तर माझी माय माऊली आंघोळीचा गरम पाणी करायला घरामध्ये गिझर बसवेल, सगळं घरदार त्या पाण्याने आंघोळ करेल. माझी माय माऊली इलेक्ट्रिक शिगडी बसवेल, त्याच्यावर दूध गरम करेल, भाजी गरम करेल, चपाती गरम करेल. अरे सिलेंडरचा 50% खर्च वाचेल. हे कुणाला कळतं? जे गरीबाच्या घरात जन्माला आले ते त्यांनाच गरिबी करतील, बाकी कुणालाही गरिबी करू शकत नाही. आणि म्हणून बाबांना मराळपूर गावाला जे पिण्याचं पाणी मी दिलं दादा 3.5 कोटी रुपयाचा, त्या ठिकाणी मी पाणी शुद्धीकरणाचा प्लॅन बसवला. आज संपूर्ण माझं गाव पाणी शुद्धीकरण करण्याच्या प्लॅन मधून पाणी पित आहे. आणि ते पाणी नुसतं पित नाही तर त्याच शुद्ध करण्याच्या प्लॅनच्या पाण्यानं आंघोळ करत आहे, धुणी धुत आहे, गाई म्हशी धुत आहे.
पण या रेठऱ्या धरणाचं जर पाणी प्यालं तर निश्चितपणानं संडास आल्याशिवाय राहत नाही, अशा पद्धतीचं पाणी या गावाला मिळतं. आणि म्हणून हे काम मला खऱ्या अर्थानं आपल्या या ठिकाणी करायचं. आणि म्हणून मला खात्री आहे, मी एकदा तुम्हाला मागणं मागतोय की खासदार आपला, आमदार आपला, सदाभाऊ तुमच्या बाबतीतला आमदार आहे. मी निधीला 1 रुपया कमी पडून देणार नाही. या भागातले सगळे पाणंद रस्ते, गावातले रस्ते, आरोग्याच्या सोयी हे सगळं निश्चितपणानं उभा केलं जाईल. 1 रुपयाचा सुद्धा निधी गावाला कमी पडू देणार नाही. पण माझं रेठरे धरणवासियांना हात जोडून मागणं आहे की एकदा तुम्ही माझ्या चोळीमध्ये मताचं दान टाका. तुम्हाला मान खालायला लागेल अशा पद्धतीचं कधीही काम आमच्या हातून होणार नाही. एकदा तुम्ही दान टाका. अरे ज्योतिताई सारखी सांप्रदायिक मंत्री, भक्ती मार्गातली, देवावर श्रद्धा ठेवणारी उमेदवार या ठिकाणी आम्ही उभा केलेले आहे. आमच्या धनगर समाजातली ही आमची खऱ्या अर्थानं पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकरांची वारसदार वर्षाच्या रूपानं या निवडणुकीमध्ये मी उभा केलेले आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं, देवदर्शनाची अखंड यात्रा हे नवरा बायको सुरू ठेवतील आणि माय माऊलीला माझ्या घेऊन जातील. कारण एवढी दाना तेवढा दान धर्म करण्याची क्षमता ही खऱ्या अर्थानं ज्योतिताईंच्यामध्ये आहे. काही लोक दिशाभूल करत आहेत. नका तुम्ही त्या दिशाभूलेला बोलू. खऱ्या अर्थानं विकास काय असतो हे खरंच मनात येऊन बघा. भोयारी गटार एवढ्या छोट्या गावामध्ये केलं, गार्डन मी गावामध्ये भव्य दिव्य उभा करायला लागली, सगळ्या गावात मी CCTV बसवले, गावात मी कचरा घंटागाडी गावामध्ये दिली. ह्या सगळ्या सोयी ह्या माझ्या रेठरे धरण गावामध्ये केल्या जातील हा शब्द या ठिकाणी माझा देतो. काय लोक म्हणत आहेत वाकुर्डे बुद्रुकचं पाणी खऱ्या अर्थानं जर बघितलं तर त्या वाकुर्डे बुद्रुकला मी मंत्री झाल्यानंतर दादा 100 कोटी रुपये दिला. 100 कोटी देऊन थांबलो नाही तर काम मी रेठरे धरणापासून उलट धरणाच्या बाजूने करत गेलो. बंदिस्त पाईपलाईन पाणी इथं आणलं. मी आज तुम्हाला सांगतो की आपल्याला पाणी कमी पडणार नाही. या बजेट मध्ये परत पैसे धरतो आणि राहिलेला भाग सगळा हिरवागार करतो. पण या गरीब कुटुंबातल्या राबणाऱ्या माणसांना एकदा आपण संधी देऊया. एकदा आपलं मताचं दान हे सत्य पात्रामध्ये टाकूया. एकदा आपण असं ठरवूया की बाबा गोर गरीब सुद्धा निवडून येऊ शकतो. गरीबाचा पोरगा, गरीबाची लेक जिल्हा परिषदेची सदस्य होऊ शकते. कारण हा सदाभाऊ शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढला. 500 रुपयाचा ऊसाचा भाव राजू शेट्टी मी 3,500 रुपयावरती दिला. गरीबाच्या घरात पैसा आला. अरे हे आमचं वैभव, हे वैभव. मरणोबाच्या वाडीतला फटका माणूस एकदा नाही 2दा आमदार झाला. ते फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादामुळे झाला. अरे मी आमदार झालो, मंत्री झालो, पण गावातल्या माणसाजवळ मी आल्यानंतर हात जोडून प्रेमानं उभा राहिलो. त्याच्या खांद्यावरती हात ठेवला. इथं आमचे सरदार मामा बसलेले, त्यांनी या व्यासपीठावर येऊन सांगितलं अरे तू आमदार झाला, मंत्री झाला, पण तू मला माझ्या घरासमोरचा पूल मात्र केला नाही. मी त्यावेळी मामाला सांगितलं हा सदाभाऊ परत या रेठरे धरणमध्ये येईल, त्यावेळी पुलाची मंजुरीच घेऊन येईल म्हणून सांगितलं. आणि आज तो पूल पूर्ण झाला. मी या ठिकाणी बौद्ध वस्ती असेल, मातंग वस्ती असेल, तिला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या योजनेतून दादा 2.5 कोटी रुपये दिलं. 2.5 कोटी दिलं. अरे बाबा हे माझं गाव आहे म्हणून या गावाला 15 कोटीपेक्षा जास्त निधी या गावामध्ये मी दिला. आणि म्हणून मी तुम्हाला मी मागणं मागायला लागूया
जर तुमचा लेकरू ज्या शाळेमध्ये शिकलं न्यू इंग्लिश स्कूल रेड्या धरणामधून त्या शाळेतला तुमचा हा पोरगा महाराष्ट्राचा आमदार झाला, देवाभाऊने मला एकदा नाही दोनदा केला. माझी जर मान देवाभाऊ समोर ताट करायची असेल तर मी तुम्हाला हात जोडून मागणं मागतोया, एकदा तुम्ही मला संधी द्या आणि ज्योतिताईला तुम्ही निवडून द्या. अरे मी माझ्या देवाभाऊला सांगेन, हो लोकांनी माझ्या ओट्यामध्ये दान टाकलंय, मला आता विकासाला निधी पाहिजे, मला माझ्या या वाटेगाव मतदारसंघाचा विकास करायचा, या मतदारसंघामध्ये मला खरावर सोलर बसवायचा, या मतदारसंघातले मला सगळे पाणंद रस्ते करायचे, या मतदारसंघामध्ये मला स्वच्छ निर्मळ चांगलं पाणी प्यायला द्यायचं आहे. तो निधी बघायला मला मुंबईला जाऊन द्या आणि ती ताकद तुम्ही खऱ्या अर्थाने मला द्या. मी वेगवेगळ्या जनतेला सांगतो, तुम्ही ज्योतिताईला निवडून द्या. हा सदाभाऊ एका वर्षाच्या आत 6 महिन्याच्या आत रेल्वे धरणला फिल्टरचं पाणी नाही दिलं तर आमदारकीचा राजीनामा देतो. बघा त्याला किती पैसे लागू, निश्चितपणानं मला खंत आहे मनामध्ये की माझ्या गावातल्या प्रत्येक माणसाला स्वच्छ निर्मळ चांगलं पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. मी भावांना तुम्हाला सांगतो, आरोग्यामध्ये कितीही मोठं ऑपरेशन असून दे, त्याला 10 लाख खर्च होऊन दे, 15 लाख खर्च होऊन दे, सदाभाऊ हा तुमच्या कंद्याला कंदा लावून निश्चितपणाने उभा राहील. आणि म्हणून माझ्या गावकऱ्यांना मला खरोखर हात जोडून विनंती करायची आहे, रामकृष्ण हरी परमेश्वराचा जप करणारी ही माऊली कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून वर्षात आई सकळ तुम्ही बहु मताने विजय करा. आणि हा गुलाल गावगाड्याचा असेल, हा गुलाल शेता भातात राबणाऱ्या माणसाचा असेल, हा गुलाल शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार आलुतेदार यांचा असेल, हा गुलाल गोर गरिबांचा असेल. आणि म्हणून मला परत तुम्हाला आव्हान करायचं आहे की काही तुमच्या समोर संकट येऊन द्या, कितीही तुमच्या समोर दबाव येऊन द्या, तुम्ही डोळे झाका, रामकृष्ण हरी बोला आणि केवळ लय भारी बोला, ज्योतिताईला निवडून द्या. एवढंच आव्हान या ठिकाणी करतो आणि करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.